ज्ञानपरायणम् विनायकं गुरुर्वन्दे मुक्तये ज्ञानप्रताप विलसद्वचनामृतं च अद्वैत भाव पटुतायित बुद्धिरश्च ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं जो आनंद सत्य प्रकाश विभुवानी आधारणाम रूपास बुद्धिदाने आणि न जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्यासी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरपती देवी कुबेरा तैसेची जो सर्वज्ञ आणि दया घन मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान त्याची बुद्धी उपाधी करुण मिथ्याभान मत्सिमादी होतशी ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सरपती सत परी दोई ठाई सर्पना जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म नित्याशी पुण्य पुरुष सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भलावा राम तो मी आत्माप्त काम तरी न मन कोणा करावे म्या. तर आपण कालचा विषय बघू लागलो. तर याच्यामध्ये उपाधीचे स्वरूप व कार्य हा विषय आज आरंभ होत आहे. तर उपाधी कशाला म्हणायचं आणि विशेषण कशाला म्हणायचं तर या शब्दाचे अर्थ ग्रंथकार आपणाला स्पष्ट करून सांगायला लागले. ती जी वस्तू जितक्या देशामध्ये असते आणि तितक्याच देशातल्या पदार्थांचे ज्ञान करून देते आणि आपण वेगळे राहते. जी वस्तू जितक्या देशामध्ये असते तितक्याच पदार्थाचं ज्ञान करून देऊन आपण वेगळे राहते तर तिला उपाधी या ठिकाणी म्हटलं गेलं. आणि म्हणून कर्णशस्कुली म्हणजे काय करंजी शस्कुली म्हणजे करंजी की करंजीचा आकार कानाच्या चाफ्याचा असतो म्हणून त्याला कर्णशस्कुली अशा प्रकारचं नामोल्लेख केला. करंजीच्या आकारासारखा कानाचा चाफा असतो म्हणून कर्णशस्कुली असा शब्द प्रयोग या ठिकाणी केला. म्हणून कर्णशस्कुली काय तर स्तोत्राची उपाधी आहे. जितक्या देशामध्ये आहे ना तितक्या देशस्थित आकाशाला काय म्हणतात स्तोत्रेंद्रिय म्हणून कानाला स्तोत्रेंद्रिय म्हणायचं आणि याची उपाधी काय कर्णशस्कुली. म्हणून कर्णशस्कुली काय आहे ही स्तोत्राची उपाधी आहे. म्हणून तितकंच त्या ठिकाणी आकाश त्या कानाचा चाफ्यातलं आकाश वेगळं करून त्याला स्तोत्र आणि त्याला स्तोत्र असं नाव देऊन आपण वेगळी राहणं तिला म्हणायचं उपाधी. म्हणून कर्णशस्कुली ही स्तोत्राची उपाधी. कारण आपले धर्म स्तोत्र त्या स्तोत्रावर टाकीत नाही आणि आपण वेगळं राहते आणि तितक्या कानाच्या चाफ्यातल्या आकाशाला स्तोत्र अशा प्रकारचं त्या ठिकाणी नाव आलं आणि किंवा स्तोत्रेंद्रिय अशा प्रकारचं त्या ठिकाणी तितक्याच कानाच्या आकाशाला म्हटलं गेलं आणि तितक्या कानातल्या चाफ्याच्या आकाशाचं स्तोत्रेंद्रिय अशा प्रकारचं नाव ज्ञान करून देऊन आपण वेगळी राहते. आपले धर्म त्या स्तोत्रावर टाकीत नाही म्हणून कर्णशस्कुली ही स्तोत्राची काय उपाधी आहे. आपण वेगळं राहून आपले धर्म त्या स्तोत्रावर टाकीत नाही आणि म्हणून कर्णशस्कुली काय स्तोत्राची उपाधी आहे. आपल्या भागात जेवढा काही पोकळी आली त्या आकाशाला स्तोत्र असं नाव दिलं आणि म्हणून ही कर्णशस्कुली काय स्तोत्राची उपाधी आहे. आता उपाधी काय करते की आपले धर्म टाकीत नाही आणि ज्ञान करून देते म्हणून तिला उपाधी म्हणायचं. आणि विशेषण काय करतं की आपले धर्मासह वर्तमान ज्ञान करून देतात त्याला विशेषण म्हणायचं. जी वस्तू जितके देशात असते तितक्या देशात स्थित वस्तू जी आपल्या धर्मासह वर्तमान ज्ञान करून देतात
त्याला काय म्हणायचं, विशेषण. हा घट निळा आहे, की नीलपणा हे विशेषण झालं. आणि म्हणून अशा प्रकारचं घट हा विशेषण आणि नीलपणा हा विशेषण आणि निळा घट अशा प्रकारचं विशिष्ट. म्हणून हा घट आहे, तो कसा आहे तर निळा आहे. मग त्यातलं नीलघट हे काय ते विशेषण आहे आणि घट म्हणजे काय विशेष्य आहे. म्हणून आपल्या धर्मासह वर्तमान ज्ञान करून देतात, त्याला विशिष्ट म्हणायचं. म्हणून हा उपाधी मधला आणि विशेषणामधला फरक या ठिकाणी सांगायला लागले. म्हणून घटाचे ठिकाणी प्रवेश असून ते त्या घटास पांढऱ्या, पिवळ्या इत्यादी रंगाच्या घटाहून वेगळे करून दाखविते. आता निळापणा सगळं काय त्या घटाला वेगळं करून दाखवलं. असं पंचकर्णा दृष्टांत आला की लाल घोडा, की कोणता घोडा तर लाल घोडा. मग जसं घोडा ही विशेष्य आणि लाल हे विशेषण. मग तशा प्रकारे इथं सुद्धा नीलघट, नील काय विशेषण आहे, घट काय विशेष्य आहे. बाकी घटाहून वेगळं करून दाखवलं. कोणता घट तर निळा घट. म्हणून नीळ काय निळेपणा हा हे विशेषण झालं आणि घट हे विशेष्य झालं. म्हणून या ठिकाणी आपल्याला विशेषण काय आणि उपाधी काय म्हणून याचं ज्ञान करून द्यायला लागले. म्हणून निळघट हे विशेषण व्यावर्तक आहे आणि अनेक घट हे व्यावर्त्य आहे. म्हणून वेगळं करून दाखवायला लागले. वेगळं करून दाखवताना तो निळा घट अशा प्रकारचं ज्ञान झालं. म्हणून निळा घट म्हटलं की निळेपणासह त्या घटाचं ज्ञान या ठिकाणी करून दिलं. म्हणजे आपल्या धर्मासह वर्तमान घटाचं ज्ञान करून दिलं जातं, त्याला विशिष्ट म्हणायचं. आणि आपण वेगळं राहून ज्ञान करून दिलं जातं त्या वस्तूचं, त्याला उपाधी म्हणायचं. म्हणून हा उपाधी मधला आणि विशिष्ट विशेष याच्यातला विशेषणामधला हा फरक सांगायला लागले. म्हणून ज्याला ज्ञान झालं त्याचं अंतःकरण हे उपाधी असतं आणि अज्ञानी जीवाचं अंतःकरण विशेषण असतं. कारण तो आपल्या अंतःकरणाचे धर्म आपल्याकडे घेतो. मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी पापी आहे, मी पुण्यवान आहे. म्हणून त्याचं अंतःकरण काय विशेषण. आणि ज्ञानी पुरुषाचं अंतःकरण हे उपाधी असतं. त्यानं आपल्या अंतःकरणाला उपाधी केलेलं असतं. कारण ते अंतःकरणाचे धर्म सुख दुःख हे स्वतःकडे घेत नाही. म्हणून त्याचं अंतःकरण काय उपाधी आहे. म्हणून ज्ञानी पुरुषाचं लक्षण हेच असतं. कारण दोघं सुद्धा त्या ठिकाणी दोन्ही दिसते सारखे, वर्म जाणे तो पारखे. दोन्ही पण सारखे दिसते, परंतु ज्ञानी पुरुष हे धर्म आपल्याकडे घेत नाही. देखीचे देहीचे धर्म देही, आत्मा आत्मा याच्या ठाई, ऐसे जाणणे ते पायी आणा. म्हणून त्याचे धर्म त्याच्या अंगावर टाकायचे, की आपल्याकडे घ्यायचे नाही. म्हणून देहाचा धर्म काय जड आहे, तर याला मी जाणणार आहे, त्याच्यावर मी वेगळा आहे. तो देहाचा धर्म त्याच ठिकाणी. हा असंच जड असत आहे की त्याला कळत नाही. असं जड आणि दुःख रूप आहे. म्हणून देहाचा धर्म देहाच्या ठिकाणी आणि माझा धर्म माझ्या ठिकाणी. म्हणून अशा प्रकारचा हा फरक आहे. म्हणून देखीचे देहीचे धर्म दे, आत्मा आत्मा याच्या ठाई. म्हणून देहाचे धर्म देहाच्या ठिकाणी पाहायचे आणि आपले धर्म आपल्या ठिकाणी पाहायचे. कारण माझे धर्म सच्चित आनंद, म्हणून मी सत आहे. असणं हे माझं स्वरूप आहे आणि सतत आहे. म्हणजे मागं होतो, आता आहे, पुढे राहणार. आणि हे जे दिसायला लागलं हे मागं नव्हतं. आणि म्हणून आता त्याला खरं म्हणता येत नाही.
आता का खरं नाही, जगत आता का खरं नाही, किंवा शरीर आता का खरं नाही, दिसत असताना का खोट आहे? कारण हे माग नव्हतं असं मला माहिती आहे. कारण मी हे नसताना सुद्धा होतो याची माहिती माझ्याकडे आहे. आणि मी होतो तेव्हा हे नव्हतं ही माहिती माझ्याकडे आहे. म्हणून हे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. म्हणून जुन्या ठेवण्याचे काही पुस काढा. म्हणून मी पूर्वीच आहे हे या ठिकाणी माझा अनुभव आहे. म्हणून जगत खोटं आहे हे माझा अनुभव आहे. म्हणून मला माहिती आहे की जग पूर्वी बालपणामध्ये मी होतो तेव्हा ही परिस्थिती नव्हती, हे वातावरण नव्हतं, किंवा शरीर सुद्धा असं नव्हतं, किंवा मन सुद्धा बालपणातलं वेगळंच होतं, खाचन खेळायचं. बाकीचं काही त्या ठिकाणी संसाराची चिंता नव्हती, आणि कोणत्या प्रकारची सांसारिक प्रापंचिक हाव सुद्धा नव्हती. प्रापंचिक सुखाची सुद्धा कल्पना त्या ठिकाणी नव्हती. पण ते खेळण्यातच आसक्त आणि खाण्यात आसक्त. म्हणून हे मला माहिती आहे. आणि आता जे काही आहे, तर म्हणून याला मी खोटं ठरू शकतो, कारण हे पूर्वी नव्हतं. आणि मी का खरा आहे, तर याच्या अनुपस्थितीमध्ये मी होतो. म्हणून याची आता उपस्थिती आहे ती खोटी आहे. ढगाळ आहेत ना, तर ते आकाशाच्या ठिकाणी कधी असतात, कधी नसतात. आणि कधी असतात, कधी नसतात, म्हणजे कधीच नसतात ते. इथून खूप उंचीवर असल्यामुळं आपल्याला वाटतं की आकाशाला चिटकून ते ढगाळ आहे. परंतु वास्तविक पाहायला गेलं तर आकाश किती उंच आहे, ढगाळ किती खाली आहे. म्हणून हे जसं आपल्याला अनुभवता येतं, एखाद्या टेकडीवर गेलो आपण, ते त्या ठिकाणी अशा प्रकारचा धुळीसारखा दाट अशा प्रकारचा धूर, आणि समोर त्या ठिकाणी जसं हिमालय पर्वतात कोणी गेलं असलं तर लक्षात येतं की ते ढगाळ हिमालयात घुसलेला आहे असं दिसतं. आणि वर वर गेलं तर धुळीसारखं वातावरण असतं, की वाटतं आपण ढगाळामध्ये आलो. म्हणून वास्तविक पाहता हे आकाश कितीतरी उंचीवर आहे, परंतु नाही लक्षात आल्यामुळं वाटतं की ढग आणि आकाश एकत्रच आहे. कारण म्हणून या ठिकाणी आपल्या ध्यानात घेता येतं की हे ढगाळ कधी असते आणि कधी नसते. पण आकाश व्यवहारामध्ये असतात. अशा प्रकारचं मी पारमार्थिक कधी बी आहे, आणि हे ढगाळ हे होणारे, जाणारे, येणारे, कधी असतात कधी नसते. म्हणून हे बालपण कधी असतं कधी नसतं. तारुण्य कधी असतं कधी नसतं. वृद्धपण कधी असतं कधी नसतं. सुख दुःख कधी असतं कधी नसतं. आणि अनुकूलता प्रतिकूलता कधी असते कधी नसते. शरीर कधी असतं कधी नसतं. आणि मी कधी बी असतो. नाश्ते रूपाने मी आहे. आणि ज्ञान स्वरूप मी आहे. कळणं माझं आहे. कारण कळणं फक्त माझंच आहे. मलाच कळतं. कळणे स्वरूप मीच आहे. कारण जाणणारी नावाची वस्तू दुसरी नाही. तसं पोळणारा म्हणलं की अग्नीच आहे. तसं या ठिकाणी जाणणारा मीला सोडून दुसरा नाही. म्हणून मलाच कळतं. माझ्या वाचून इतराला कोणालाच कळत नाही. हे जसं आपल्याला माहित आहे, किंवा कळणं हे आपलं स्वरूप आहे. आणि आनंद तरी मीच आहे. कारण दुसरं कोणी आनंद नाही. कारण आपल्याला माहिती आहे की काही नसताना सुद्धा झोपेमध्ये आनंद होता. तो आनंद कोणाचा होता? की आत्माच आनंदरूप आहे. प्रियाची परमशिवा तो माऊली भेटे आत्मा, तै ठाई आटे बिंदिमा संसारी गए. ही सगळ्यामध्ये प्रिय असणारा कोण आहे? आत्मा आहे. कारण मला मी जास्त आवडतो. म्हणून या ठिकाणी सगळ्याला सगळं आवडत असन, पण स्वतःपेक्षा कमीच असतं. कारण स्वतः मी मला जास्त आवडतं. आणि मी मला जास्त आवडतं. जे मला अनुकूल असलं ते मला आवडतं. मला प्रतिकूल असलं ते मला आवडत नाही. कारण मला मी जास्त आवडतो. पण मी कसा आहे? आनंदरूप आहे. आनंद हे माझं अभिन्न स्वरूप आहे. सच्चित मी आहे. आणि असं असताना सुद्धा मी मला असंच जड दुःख रूप मानणं,
तर हेच या ठिकाणी दुःखाला कारण आहे. म्हणून आपल्या दुःखाला आपणच कारण आहे. आपले अविचार, अविचारामुळे बंधन आहे. अविचारण कृतो बंध, विचारेण निवर्तन्ते. अविचारानं बंध आहे आणि विचारानं बंध राहत नसतो. अविचारानं कृतो बंध, विचारेण निवर्तन्ते. विचारानं बंधन राहत नसतं. म्हणून विचार संतांच्या संगतीमध्ये आपल्याला करता येतो. म्हणून विचार काय आहे? कारण बुद्धी असल्यामुळं विचार सहज करता येतो. म्हणून बुद्धी ज्याला नाही त्याला विचार नाही करता येत. आपल्याला बुद्धी आहे आणि बुद्धीनं हे वेगळं, ते वेगळं, ते वेगळं, ते वेगळं असं वेगळं पण लक्षात घेता येतं. आणि म्हणून इथे जरी दोन असले तरी पण दोन्ही एक नाही, दोन्ही दोन आहेत. आणि अशा प्रकारचं आपल्या ध्यानात घेता येतं. म्हणून उपाधी आणि विशेषण हे महत्वाचं. कारण अज्ञानी जीव विशेषणाने युक्त असतो आणि ज्ञानी पुरुषाचं अंतःकरण उपाधी झालेलं असतं आणि अज्ञानाचं अंतःकरण विशेषण कारण धर्मासह वर्तमान या सगळ्याला मिळून मी आहे असं वाटत असतं त्याला. जसं या ठिकाणी दृष्टांत त्याला की निळा घट, नीलघट म्हणून त्या निळेपणासह घटाकडे पाहतो. तसं या देहासहित मी आहे. देहासहित मी म्हणलं की मरणासहित मी आलो. मरणासहित मी आलो म्हणल्यावर दुःखासहित मी आलो आणि दुःखासहित मी आलो म्हणल्यावर मला सुख पाहिजे आणि म्हणून सगळे बेजार आहे. देहासहित मी वाटायलो ना, म्हणून सगळ्या समस्यात माझ्या वाटायला लागल्या आणि या समस्या माझ्या वाटायला लागल्या, खऱ्या वाटायला लागल्या आणि या निवारण करण्यासाठी मग जो तो परेशान असतो. ज्याला त्याला समस्या निवारण करायची. म्हणून सगळं काय जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. म्हणून मृत्यू लोकांमध्ये सगळे दुःखी आहेत. कारण सगळे समस्याने युक्त आहेत. म्हणून इथं या ठिकाणी आपल्या ध्यानात घेता येतं की ह्या समस्याचं कारण एकच आहे की अज्ञान. म्हणून सगळ्या दुःखाला कारण अज्ञान आहे. म्हणून साधू संतांना याच्यावर एकच औषध सांगितलं की रामबाण. तसं सगळं त्या ठिकाणी रोग निवृत्ती आणि अमरत्व प्राप्तीसाठी अमृत या ठिकाणी जसं मानलं गेलं तसं या ठिकाणी ज्ञान म्हणून ते ज्ञान पैगाबरे. आणि ज्ञानेश्वर महाराज या ज्ञानाचं वर्णन करताना सांगते की ज्ञाने नाही की उपाय करीशी चुके ती गुंफिशी आधी के रुखी की ज्ञानाला सोडून जे जे उपाय करशील तो संसारात जास्त गुंतत जाशील. म्हणून ज्ञानाला सोडून काही कर तर संसारात गुंतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानच काय तर आपल्याला या बंधनातून बाजूला करते. ज्ञानालाच ओळख होत असते आणि ओळख जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अधोगती चुकत नाही. ओळखी धरी नाही तरी जाल आघोरागा. कारण ओळख नाही धरल्यावर आघोराला म्हणजे नरकाला जावं लागत आणि ओळख नाही धरली म्हणजे तो खाली घसरतो. कारण जे मी नाही त्याला मी म्हणून बसला आणि म्हणून तो दुःखी आहे. कारण दुःखालाच धरला आता यानं या मागालाच धरलं. यानं 184लाच धरलं. म्हणून अज्ञान काढणं हा सर्वात मोठं या जीवनातलं काम आहे. त्यानं अज्ञान काढलं त्याला पुन्हा दुःख व्हायचा प्रश्न नाही किंवा त्यानं मोठे त्या ठिकाणी अशा प्रकारचं काम या जीवनामध्ये केलं. म्हणून धन्य धन्य झालो आता याशी संदेह नाही. न पडे या बाही काळा हाती. तुकाराम महाराज म्हणते मी स्वतः धन्यता देतो मला. धन्य झालो मी आज. कारण मी आता काळाच्या हातात पडणार नाही. कारण काळ कुठे परिच्छिन्न असल्यावर काळाची भीती. आता व्यापक मानल्यावर काळ काय करणार. कारण आता ब्रह्माशिवाय रीता ठावत नाही. मग आता या ठिकाणी काळ नेईन कोणला. काळ आहे का इथं आता सगळं काय
मी आता माझ्या दृष्टीने या ठिकाणी आता जगत राहिलंच नाही आणि दुसरं काही राहिलंच नाही. आता सगळं काय, सगळं ब्रह्मरूप झालं. मग आता काळ तरी काय, मग सगळंच काय, म्हणून आता काही भेदच राहिला नाही. कारण भेद असल्यावर दुःख आहे. आता भेदच नाही मग दुःख कशाचं आलं. म्हणून भेदाभेद भ्रमा मंगल. कारण ज्या ठिकाणी भेद असतो त्या ठिकाणी दुःख असतं. तिथं भेदच नाही, तिथं दुःखाचा प्रश्नच नाही. म्हणून असं मला कळालं. म्हणून ही जीवनातली खरी कृतार्थता आहे आणि हे आपल्याला या ठिकाणी संतांच्या संगतीमध्ये लक्षात येत असते. म्हणून या संतांच्या विचारात राहणं आणि या संतांच्या विचारात राहून हाच या ठिकाणी याचंच चिंतन करणं आणि एक एक या ठिकाणी या युक्त्या ध्यानात घेऊन त्याच ब्रह्मचिंतनामध्ये राहणं हे सगळ्यात मोठं काम आहे. म्हणून हेच या ठिकाणी हेची करा बापांनो, संतचरणी भाव धरा, क्षणोक्षणी नामस्मरा, मुक्ती सावी जेता वरा हेची करा बापांनो. म्हणून दुसऱ्या भानगडीत नाही पडता, कशात मन नाही होते तर अनावश्यक गोष्टीमध्ये वेळ न घालता संतांनी सांगितलेल्या गोष्टी युक्त्या ध्यानात घेऊन आपण सदैव ब्रह्मचिंतनामध्ये निमग्न राहणं हेच आपल्या परमहिताचा मार्ग हा संतांनी या ठिकाणी सांगितला. म्हणून आता विशेषण आणि उपाधी, उपाधीना युक्त विशेषणानं युक्त कशा प्रकारचं आहे या ठिकाणी आपल्याला बघायचं. आता उपाधी आणि विशेषण यांच्यातील भेद या ठिकाणी सांगायला लागले. आता उपाधी आणि विशेषण दोन्ही कसे, तर उपहिताचे ज्ञान करून देणारी उपाधी. आता उपहितावर आपले धर्म टाकीत नाही, उपहिताचे ज्ञान करून देते, पण आपण वेगळी राहतो. असं आपण कर्णशस्कुली दृष्टांत या ठिकाणी सुंदरतेने घेतलेला आहे की आपल्या भागात जेवढं पोकळी आहे त्या आकाशाचं ज्ञान करून देऊन त्याला स्तोत्र असं नाव देते आणि आपण वेगळे जाती आणि त्या स्तोत्रावर आपले धर्म टाकीत नाही. म्हणून तिला कर्णशस्कुली ही काय स्तोत्राची उपाधी आहे. मग तसं वेगळं राहणं त्याला काय म्हणायचं, उपाधी. आपल्या धर्मासह ज्ञान करून देणं याला दृष्टांत त्यांनी दिला की नीलगड हे आपल्या धर्मासह ज्ञान करून दिलं. म्हणून या ठिकाणी ही काही ही नीलगड ही विशेषण आहे आणि कर्णशस्कुली ही स्तोत्राची उपाधी आहे. म्हणून या ठिकाणी उपाधी काय करते, तर आपले धर्म उपहितावर घालीत नाही आणि विशेषण काय करतं, की आपले धर्म विशेषावर घालून विशेषाचे ज्ञान करून देतात. आता विशेषण काय करतं, उपाधी आपले धर्म उपहितावर घालीत नाही आणि विशेषण काय करतं, आपले धर्म विशेषावर घालून विशेषाचे ज्ञान करून देते. कसं तर त्याने आता सांगितलं की नीलगड आपले धर्म विशेषावर घालून विशेषाचे ज्ञान करून देते, म्हणजे आपल्या धर्मासह वर्तमान ज्ञान करून देते. या ठिकाणी उपाधी आणि विशेषणातला फरक सांगायला लागले, भेद सांगायला लागले. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं विशेषण आणि उपाधी यांच्यातला फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून असं या ठिकाणी प्रमात्याचे सुद्धा प्रकार या ठिकाणी दाखवायला लागले की अंतःकरण उपहित चैतन्य. आता अंतःकरण उपहित चैतन्य, कारण ज्याचं अंतःकरण उपाधी आहे असं चैतन्य, तर त्यालाच म्हणलं इथं साक्षी आत्मा कुटस्थ. आता कुटस्थ साक्षी आत्मा एक त्या ठिकाणी समानार्थी शब्द आहे. म्हणून ज्यानं अंतःकरण उपाधी केलं, अंतःकरणोपहित चैतन्य, तर त्याला साक्षी आत्मा कुटस्थ असं म्हटलं गेलं. आता ज्याचं अंतःकरण विशिष्ट चैतन्य, आता आपण पाहिलं की अंतःकरणाचं आपले धर्म जे काही
अंतःकरणासह घेतलं जातील ना, तर त्याला इथं प्रमाता किंवा जीव चैतन्य किंवा संसारी असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं गेलं. आता पुन्हा आपण याच्या अगोदर जो विषय पाहिला होता की प्रमातृ चैतन्य, प्रमाण चैतन्य, आणि प्रमाण चैतन्य, प्रमेय चैतन्य, प्रमा चैतन्य, हे जे काही आपण विषय पाहिला. आता प्रमाण चैतन्य कशाला म्हणायचं? अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य, त्याला काय म्हणायचं? प्रमाण चैतन्य. कारण आपण बघितलं की प्रमाण, प्रमेय आणि प्रमाता हे जे काही आहे, की प्रमाण म्हणजे वृत्ती, प्रमेय, विषय आणि प्रमाता म्हणजे या ठिकाणी संसारी जीव, अशा प्रकारचे या ठिकाणी अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य प्रमाण चैतन्य आणि घटादी जड पदार्थ विशिष्ट चैतन्य प्रमेय चैतन्य. आता हे जाणण्यात येणारे विषय. आता घट आदी पदार्थ याला काय? प्रमेय चैतन्य, कारण त्यांच्या सुद्धा चैतन्य आहे, म्हणून या जड पदार्थात सुद्धा चैतन्य आहे. म्हणून घटा आदी पदार्थ जड पदार्थ विशिष्ट चैतन्य, तिथं सुद्धा चैतन्य आहे, म्हणून याला काय म्हटलं गेलं? प्रमेय चैतन्य. म्हणून जे जाणण्यात यायला लागलं घट आदी पदार्थ, तर तिथं काय आहे? तर प्रमेय चैतन्य. आणि अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य ते प्रमाण चैतन्य. आणि घटादी पदार्थाकार अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य प्रमा चैतन्य. आता घट आदी पदार्थाच्या आकाराचं अंतःकरण वृत्ती ते सुद्धा चैतन्य असतं. म्हणजे चैतन्य कुठं नाही असं नाही. उपाधी भेदामुळे जसं त्या ठिकाणी आपण बघतो की घटाकाश मठाकाश हे जसं त्या ठिकाणी त्या आकाशाला त्या तशा तशा प्रकारचं म्हटलं गेलं, तसं इथं सुद्धा त्या ठिकाणी त्या चैतन्याला या उपाधी भेदामुळे तशा तशा प्रकारचे नाव आले. वास्तविक चैतन्य अनेक झालं नाही. तसं आकाश या ठिकाणी एकच असून अनेक त्या उपाधी भेदामुळे तशा तशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी आकाशाला आले. वास्तविक आकाश हे एकच आहे. तसं चैतन्य सुद्धा एकच आहे. उपाधी भेदामुळे त्याला तशा प्रकारचे त्या ठिकाणी नाव आलेले आहेत. म्हणून जीव कसा प्रमाता किंवा जीवाला प्रमाता संसारी अशा प्रकारचं मानल्या गेलं. म्हणून आता त्याचे म्हणून जीवाचे अंतःकरण कसे असते? तर विशेषण असतं. कारण जीवानं हे समज आपल्याच धर्मासह मानलेलं असतं. कारण ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये जीवाचं स्वरूप, कारण जीव कसा आहे म्हणले, जडाती जीवविता देहांता उपजविता. कारण जडाती जीवविता, कारण देहाला मी मानणारा जगाला खरं मानणार, याला काय म्हणायचं? जीव. देहाला मी मानतो, जगाला खरं मानतो. कारण जीव काय करतो की जीवानं जगाला खरं मान, म्हणून जडाती जीवविता आणि देहाला मी मानायला लागला. आणि म्हणून जग हे देवानं केलं नाही. कारण देवानं केलं म्हणावं तर मग देव असं खोटं कशाला करेल? हे जीवानं केलं. मग पुन्हा त्या ठिकाणी खाली सांगायचं असलं तर जीवाच्या कर्मामुळे त्या देवाला करावं लागतं. आणि पाहायला गेलं तर मग आपल्याला जर एकदम चिंतनाच्या भाषेमध्ये तर हे वास्तविक हे जीवाच्या कल्पना तयार झालं, तेव्हा काही करीत नाही. पण देवानं सुद्धा सांगितलं, नवे कर्म लिंपंते नवे कर्म फलस्व. मी काही केलं नाही, लोक माझ्यावर आरोप करतील की मी उत्पन्न केलं, मी पालन करतो,
आणि मी संवाद करतो. वास्तविक मी काहीच करीत नाही. म्हणून अशा प्रकारचे या ठिकाणी हे याला जीवलोक सुद्धा म्हणते. जीवलोक. कारण का? जीवानं केलेला आहे आणि याला जीवलोक म्हणायचं. मी जीवमे पंडसुता जीवलोकी. म्हणून जीवलोक. कारण जीवाच्या कल्पनेतून झालेला आहे. पण आत्माला सुद्धा सांगते की कल्पना अभिमान त्याने झाला जीव. कारण जीवाच्या कल्पनेनं या ठिकाणी हे जगत झालं. जीवानं कल्पना केल्या आणि म्हणून त्या ठिकाणी याला जीव म्हणावं लागलं. हा जीव झाला नाही, जीव वाटला. जीव झाला असता तर पुन्हा त्याला देव नसतं करता आलं. म्हणून जीव झाला नाही, जीव गमे म्हणते. कारण म्हणून एक एक शब्द त्या ठिकाणी साधू संतांचा त्याचा बरोबर अर्थ केला तर खूप त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की ज्ञानेश्वर महाराज किती बिनचूक बोलतात किंवा किती स्पष्ट त्या ठिकाणी बोध करतात. ते म्हणते जीव गमे पंडस होता. जीव झाला म्हणले नाही, जीव वाटला. कारण झाला म्हणल्यावर अडचणी आहे. जीव झाल्यावर देव करायची अडचणी आहे. जीव वाटला म्हणून तशा प्रकारचं जसं स्वप्नामध्ये राजा भिकारी वाटला. पण आता जर राजा खरोखर भिकारी झाला म्हणल्यावर पुन्हा एकदम राजा कसा करता येईल? तर तशा प्रकारचं मग तो भिकार पण वाटलं होतं. म्हणून ते जागा झाल्याबरोबर राहिलं नाही आणि म्हणून ते खोटं होतं. तसा हा सुद्धा विचारानं हा भ्रम राहत नाही की मी मरणारा, हे जगत सत्य, मी पापी पुण्यवान, 184 फिरून आलेला, हा सर्व काही भ्रम ठरतो आणि म्हणून वास्तव नाही. वास्तव मी एक सत्य आहे आणि म्हणून अबाधित आहे हे लक्षात घेता येतं. म्हणून या ठिकाणी आपल्याबद्दलची खरी माहिती प्रत्येकाला या ठिकाणी बुद्धी असल्यामुळं सहजच महाराज सांगत असते की सहज लक्षात येतं. म्हणून शहाण्या माणसाला सहजच त्या ठिकाणी लक्षात येतं की मी पूर्वीचा आहे म्हणल्यावर खरा आहे म्हणल्यावर या ठिकाणी मरणारी वस्तू मी नाही. आता मरणाऱ्याला आपण बळच मी मानल्यावर दुःख ओढून घेतलं. वास्तविक दुःखी नाही. वास्तविक दुःखी नाही म्हणजे कल्पनेनं दुःखी आहे. आता कल्पना सोडल्यावर तो त्या ठिकाणी वास्तव आहेच. आता कल्पनेमुळं त्या ठिकाणी तो परेशान आहे किंवा दुःखी आहे. आता कल्पनाच निघाली. कल्पना निघाली का जनार्दनी कल्पची मुराला. दुसरा हरी झाला नाही किंवा दुसरा काही हरी आला नाही किंवा बाहेरचा हरी येऊन हृदयात शिरला नाही, तर तोच हरी झाला. तर तोच आत्मरूपाने तोच हरी होता. परंतु त्याला त्या ठिकाणी जो भ्रम होता तो भ्रम निघून गेला. म्हणजे तोच हरी रूपानं आता सवा त्या ठिकाणी आता प्रकट झाला किंवा हरीच होता. परंतु भ्रमानं या ठिकाणी त्याला मी देव आहे अशी म्हणायची हिंमत येईना. मग काय येईना? तर जग खरं मानल्यामुळे. मग जग खरं मानल्यामुळे त्याला मी देव म्हणायची हिंमत येईना. वास्तविक जग खरं नाही. मग खरं नाही अशा प्रकारचं जेव्हा दृढ होईल तेव्हा मग त्याला मी देव म्हणायची हिंमत येत असते. मी देव म्हणायला का नाही? जग खरं मानल्यामुळं मी देव म्हणायची हिंमत त्याला येत नाही. जोपर्यंत जग सत्य वाटतं तोपर्यंत त्याला देव म्हणायची हिंमत येत नाही. आणि जग मिथ्या वाटलं की तो परमात्मा आधीच आहे. होय तो आधीच आहे. परी काय की जे बुद्धी तशी नव्हे. मग हा परमात्मा नाही का बुद्धी तशी नाही. मग आता बुद्धी मग परमार्थ साधू संतांच्या विचारानं किंवा परमार्थ करून काय बदललं तर बुद्धी. कारण बुद्धी तशी नव्हती का हा देव नव्हता. बुद्धी तशी नव्हती. म्हणून या ठिकाणी
परी काय की जे बुद्धी तैशी नव्हे, मग बुद्धी त्या ठिकाणी तशी नव्हती. वास्तव हा परमात्माच आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगते की जोवरी आजना तो बोध भेटेना म्हणा, तोच या साधना भजावी लागे. जोपर्यंत त्या मनाला बोध भेटत नाही तोपर्यंतच ही साधना आहे सगळे. एकदा त्या बोधाची मनाची भेट झाली की आता साधना संपले, पुन्हा काही राहिलं नाही. म्हणून मनाची त्या ठिकाणी आणि त्या बोधाची भेट व्हायला पाहिजे. म्हणून बोध त्या ठिकाणी मनाला भेटला एकदा म्हणजे तसं लक्षात आलं किंवा निश्चय झाला. मग कोणता निश्चय? म्हणून तर म्हणले की बुद्धी निश्चय, बुद्धीचा निश्चय. बुद्धी काय करते? निश्चय करते. म्हणून तद्बुद्धे सदात्मानं सन्निधात परायणा गच्छन्ते पुनरावृत्ती ज्ञानभूत कल्मषा. म्हणून बुद्धीचा निश्चय. म्हणून बुद्धी काय करते? निश्चय करते. काय निश्चय? तर जो पहिला चुकीचा निश्चय होता तर तो सोडून द्याला योग्य अशा प्रकारचा निश्चय. म्हणून निश्चयाचे बळ हे बळ आहे. हे निश्चय निश्चित अशा प्रकारचं त्या ठिकाणी ठरलं. म्हणून असा निश्चय म्हणजे आपलं अंतःकरण ज्यानं उपाधी केलं तर तो धन्य आहे. आणि म्हणून ज्याचा अंतःकरण विशेषण आहे, विशेषणाने युक्त आहे, अंतःकरण धर्मासह स्वतःला मी म्हणायला लागला. इतक्याला धरून मी आहे. मी कोणता आहे? हा मी आहे. त्याच्यासह वर्तमान मला मी मानायला लागला. विशेषण म्हणून याला जीव मानायचं. आता त्यांचे धर्म त्याच्या ठिकाणी पाहा लागला, आपण आपल्याला वेगळं समजायला लागला. ही त्याची कृतार्थता आहे आणि हीच कृतार्थता जीवनात येऊन करायची असते. म्हणून या ठिकाणी हा जो उपाधी आणि विशेषण यांच्यातला फरक या ठिकाणी सांगायला लागले की उपाधीना युक्त उपाधी म्हणल्यावर ज्ञानी पुरुष त्याला ज्ञानी म्हणायचं. कारण त्यानं काय केलं? आपलं अंतःकरण उपाधी केलं. कारण अंतःकरणाचे धर्म तो आपल्याकडे घेत नाही. आणि अज्ञानी म्हणजे विशेषणाने युक्त. कारण विशेष या सर्वाला खरं समजायला लागला किंवा याच्यातल्या काहीला मी म्हणायला लागला, काहीला माझं म्हणायला लागला. आणि मग ह्या घायाळाचा करता संघ अंगे अंगमा केले. मग आता यांच्या संगतीत राहून दुःखच होणार आहे. हे जसं त्या ठिकाणी तसं इथं म्हणून आपल्याला सांगायला लागले की घटाचे दृष्टांतात घट आकाशाची उपाधी आहे. म्हणून आकाशाच्या स्वरूपात त्याचा प्रवेश नाही आणि तो महाकाशाहून घटाकाश वेगळे करून दाखवितो. आता घटाच्या दृष्टांतात काय सांगितलं? आकाशाची उपाधी आहे. घट काय आहे? आकाशाची उपाधी आहे. म्हणून काय केलं? आकाशाच्या स्वरूपात काय नाही, त्याचा प्रवेश नाही. कशाचा? घटाचा. कारण घट उपाधी आहे म्हणून आणि आकाशाची उपाधी आहे म्हणून आकाशाच्या स्वरूपात काय नाही, प्रवेश नाही. कोणाचा? घटाचा. कारण घट काय? आकाशाची उपाधी आहे आणि तो महाकाशाहून वेगळं करून दाखवतो. महाकाशाहून वेगळं करून दाखवतो घटातला आकाश. त्याप्रमाणे अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य आहे. आता अंतःकरणा उपहित साक्षी चैतन्य कसं आहे? अंतःकरण त्याचा प्रवेश नाही. कसा प्रवेश नाही? तर अंतःकरणात कसा प्रवेश नाही? तर जसं घटाचा आकाशात प्रवेश नाही, जसं घटाचा आकाशात प्रवेश नाही, तसं साक्षीच्या स्वरूपात अंतःकरणाचा प्रवेश नाही. म्हणून घटादी प्रमेय चैतन्याहून साक्षी निराळे करून दाखविते. जसं इकडं आकाशाला निराळं करून दाखवलं घटानं, तसं घटादी प्रमेय चैतन्याहून साक्षी निराळे करून दाखविते. म्हणून उपाधी आहे. अंतःकरण विशिष्ट प्रमाणात तोच करता भोगता संसारी आहे.
म्हणून अंतःकरण विशिष्ट चैतन्य करता भोगता संसारी त्याला म्हणायचं, कारण तो या विशेषणांना युक्त आहे. म्हणून त्याला करता भोगता संसारी अशी त्याला नाव आली. म्हणून हे जसं या ठिकाणी त्या उपाधीचा काय परिणाम, विशेषणाचा काय परिणाम, हे जसं त्यांचे त्या ठिकाणी लक्षण आपल्याला आपण पाहिले. आता प्रमातु चैतन्याविषयी अवच्छेदवादी आभासवाद. आता अवच्छेदवाद कशाला म्हणायचं, आभासवाद कशाला म्हणायचे? आभासवादी काही, अवच्छेदवादी आहेत काही. कारण अवच्छेदवाद मानला काय, आभास मानला काय, कारण दोन्हीचे तात्पर्य त्या ठिकाणी एकच आहे. म्हणून आता अवच्छेदवाद कशाला म्हणायचं, तर अंतःकरण काय केलं की अंतःकरण वेगळं, आपण आभासयुक्त अंतःकरण उपाधी व विशेषण मानावी. आता आभासाना युक्त अंतःकरण असतं का, त्याला उपाधी, आणि विशेषण मानावे असे ज्याचे मत त्याला आभासवादी म्हणायचं. आता आभासवादी कोणाला म्हणायचं? आभासासहित अंतःकरण उपाधी आहे व विशेषण आहे. आभासासहित अंतःकरण उपाधी आणि विशेषण आहे ना, असं ज्याचं मत आहे ना, तर त्यास आभासवादी म्हणायचं. आभासासहित अंतःकरण, आभासयुक्त अंतःकरण उपाधी आणि विशेषण. आता अवच्छेदवाद, आता अवच्छेद शब्दाचा अर्थ काय? संकुचित, निराळे करून दाखविणे, असा अवच्छेदक शब्दाचा अर्थ सांगितला. तर आता इथं अवच्छेद कशाला म्हणायचं? ते म्हणते अंतःकरण फक्त उपाधी आहे, अगर विशेषण न मानता. आता अवच्छेदवादी काय म्हणते की व्यापक चैतन्य फक्त अंतःकरण आवश्यक मानून त्यास जीव म्हणावे, असे मत. फक्त अंतःकरणच अवच्छेदक आहे, वेगळं आहे, म्हणून त्याला का म्हणायचं? अवच्छेदवादी. आता दोहीतला फरक एवढाच आहे. काय फरक आहे? अवच्छेदवादी चैतन्य फक्त अंतःकरण उपाधी मान व विशेषण मानतात. आता इथं काय फरक आहे? अवच्छेदवादी फक्त चैतन्यास अंतःकरण उपाधी विशेषण मानतात, आणि आभासवादी काय? आभासासहित अंतःकरण विशेषण आणि उपाधी मानतात. एवढा फरक आहे. अवच्छेदवादी नुसतं अंतःकरण उपाधी आणि विशेषण मानतात, आणि आभासवादी आभासासहित अंतःकरण विशेषण आणि उपाधी मानतात. म्हणजे आभासवादात आभास शिल्लक आहे, अंतःकरण उपाधी विशेषण दोन्ही पण मानतात. म्हणून हा अवच्छेदवादी आणि आभासवादी या दोन्हीतला फरक या ठिकाणी सांगायला लागले. पण आता दोन्ही मध्ये विशेषणासहित जीव चैतन्य, चैतन्य जीव आहे. कारण विशेषण चैतन्य दोन्ही बी सारखंच आहे, तो संसारी आहे. पण विशेष चैतन्य त्याच्या ठिकाणी जन्म मरणातील संसार धर्माचा यात किंचित संबंध नाही. दोन्ही गोष्ट पक्षांना, दोन्ही पक्षाला मान्य आहे, दोघांना मान्य आहे. हे काय मान्य आहे? की संसार धर्म चैतन्याच्या ठिकाणी नाही, हे दोघांना सुद्धा मान्य आहे. फक्त मग दोघात काय फरक आहे? तर आभासवादी आभास शिल्लक मानतात, अवच्छेदवादी आणि आभासवादात काही फरक नाही, कारण दोन्ही बी विशेषण, अंतःकरण आणि उपाधी दोन्ही पण मानतात. पण आभासवादी आभासासहित अंतःकरण उपाधी आणि आभासासहित अंतःकरण विशेषण असं मानतात, आणि अवच्छेदवादी नुसतं अंतःकरण ही उपाधी विशेषण मानतात. इतका दोन्हीतला फरक आहे. म्हणून या ठिकाणी आता विशिष्टावर प्रतीत होणाऱ्या विशेषणाचा व विशेषाचा धर्माचा व्यवहार. आता विशिष्ट कशाला म्हणायचं? विशेषण, विशेष्य आणि विशेषण हे दोन्ही मिळून विशिष्ट झालं. विशिष्ट म्हणजे काय? तर विशेष्य. आता विशेष्य काय? चैतन्याला विशेष्य म्हणायचं, आणि विशेषण काय? तर हे अंतःकरण हे विशेषण. हे दोन्ही मिळून विशिष्ट संसारी जीव असा या ठिकाणी त्याचा उल्लेख करायला लागले. आता इथं पुन्हा विशिष्ट कशाला म्हणले? आता विशेष्य आणि विशेषण मिळून विशिष्ट म्हणले.
आता चैतन्य अधिक अंतःकरण. आता चैतन्य आणि अंतःकरण याला काय म्हणले? प्रमाता, जीव, संसारी. आता चैतन्य आणि अंतःकरण हे दोन्हीनं युक्त जर असला, याला प्रमाता म्हणा किंवा संसारी म्हणा किंवा जीव म्हणा. कशाने युक्त? चैतन्य आणि अंतःकरणाने युक्त असला तर. आत्मा, साक्षी. आता चैतन्याला काय म्हणायचं? आत्मा साक्षी. असं या ठिकाणी चैतन्याला नाव आले. आत्मा म्हणा, साक्षी म्हणा. आता त्याच्यात त्याला जर अंतःकरण पुन्हा अधिक झालं तर मग प्रमाता, जीव असं नाव आले. म्हणून हे जे नाव यायला लागले, ते हे जसं आपण पाहिलं की एकच आकाश उपाधी भेदामुळं जसं अनेक त्या ठिकाणी वाटायला लागलं, तसं चैतन्यालाच या ठिकाणी अनेक उपाधीनं हे अनेक त्या ठिकाणी वाटायला लागले, पण अनेक झाले नाही. अनेकत्व मोडून एकत्व जोडिले या भवसागरी. म्हणून उपाधी भेदामुळं जसं अनेक दिवे जरी दिसले तरी पण ज्योती एक आहे. अनेक प्रकारचे दिवे दिवाळीच्या दिवशी पण त्या अनेक त्या ठिकाणी दिसतात. परंतु ज्योत जशी अग्नी सर्वांमध्ये ज्योत ही एकच असते. कारण पोळणं हा धर्म सर्वातला कसा आहे? एकच आहे. प्रकाश धर्म सर्वातला एकच आहे. म्हणून ज्योत काय सर्वातली एक आहे. म्हणून जाणणं चैतन्य काय एक आहे. सर्व घटी राम देहादे एक. आणि हा चैतन्य रूपी राम, हा आत्मा रूपी राम सर्व ठिकाणी कसा आहे? एक आहे. आणि ते चैतन्य व्यापक आहे. आणि तेच चैतन्य उपाधी भेदामुळं तशा तशा प्रकारचं त्या ठिकाणी वाटायला लागलं. जसं कसं त्या घटातलं आकाश घटाकाश म्हणून म्हणलं गेलं. परंतु आता आकाशातून जर पाहिलं तर कुठं घटाकाश आणि कुठं मटाकाश, तर आकाशच आहे, महाकाशच आहे. तसं ब्रह्मस्वरूपाकडून पाहायला गेलं तर अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. म्हणून सगळं काय ब्रह्मस्वरूप आहे, रिकामी जागात नाही. असं चैतन्य स्वरूप सगळं काही चैतन्यच आहे, म्हणजे ब्रह्मस्वरूपच आहे, अवघे ब्रह्मरूप. म्हणून ज्यांना सर्वत्र देव दिसतो की तोच त्या ठिकाणी त्या ब्रह्मस्वरूपालाच प्राप्त होत असतो. बाकीच्याला काही काही द्यायला त्याच्या मनामध्ये भेद आहे, तर त्यांना अनेक प्रकारचं जग दिसत असतं. आणि ज्यांचा भेदच गेला तर त्यांना परमात्मा दिसत असतो. म्हणून चैतन्याची शोभा शोभत असे. म्हणून सगळं काय चैतन्य आहे. आणि चैतन्य मानल्यावर ते आनंदच असतं. म्हणून दुःखाला जागाच नाही. दुःख का वाटायला? तर हे भेदामध्ये दुःख असतं. जोपर्यंत भेद शिल्लक आहे तोपर्यंत द्वैत शिल्लक आहे तोपर्यंत दुःख आहेच. भेद गेला, द्वैत गेलं की दुःख राहिलं नाही. म्हणून भेद काढणं हेच या ठिकाणी पुरुषार्थ आहे. की ज्ञानेश्वर महाराज सुद्धा हरिपाठामध्ये भेद काढायला सांगते. भेद किती काढा? ते म्हणले द्वैताची झाडणे. आणि हे गुरुच्या ज्ञानानं होत असतं. कारण गुरु काय करते? हे द्वैत काढून टाकते. अद्वैत ब्रह्मरूप मी आहे, असं या संतांच्या गुरुच्या वाक्यानं दृढ अशा प्रकारचा आत्मबोध होत असतो. म्हणून बोध दिला म्हणजे सांगा ते. हा बोध आपल्याला संतांनी दिलेला असतो किंवा संतांच्या संगतीमध्ये स्पष्ट अशा प्रकारचं आपल्याला ज्ञान होत असतं. आणि म्हणून हे अनेक प्रकारचे दृष्टांतानं आपल्याला ब्रह्मरूपता आपली असलेली सिद्ध. म्हणून काही मिळवायचे नाही, कुठून आणायचे नाही किंवा ग्रंथातून मिळणार नाही, ग्रंथ वाचून त्या ठिकाणी मिळणार नाहीत, आहे तेच लक्षात येणार. जसं तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. हातामध्येच त्या ठिकाणी कंकण असतं, पण त्याचं स्मरण जसं त्या ठिकाणी एखाद्याने करून द्यावं लागत असतं, मग तेव्हा ते म्हणतो सापडलं सापडलं. जसं हातामध्येच त्या ठिकाणी असल्यामुळं आपण दृष्टांत घेत असतो की काकात कळशी कळसा गावाला वळसा. कळसा काखेतच असतो, पण भान नसल्यामुळं ते सगळ्या गावामध्ये ते हिंडती की कुठं माझी भांडी
पाहिली का तुम्ही? माझी कळशी पाहिली का तुम्ही? पण आज तू कुठं? तुझं आहे तुझं पाशी म्हणून हा देव पाहा लागला. देव देव म्हणून व्यर्थ का फिरशी? निज देव नेनशी तू कोणे कळून नाही घेतलं. सुख पाहा लागला. तुला शोधलं का? तुला कळाल्यावर तुला सुखाची गरज नाही. कारण सुखरूप तू आहेस. तुला पाहिलं का? तुला मरू मरू वाटत नाही. परंतु तुला ध्यानात घेतल्यावर मरण तुला नाही असं कळलं. म्हणून मरण निवृत्तीचे प्रयत्न थांबले. दुःख निवृत्तीचे प्रयत्न थांबले. आता मुख्य प्रयत्न हेच होते. मग आता काय काम राहिलं? मग आता कामच नाही राहिलं. म्हणले काम नाही, काम नाही झालो पायी रिकामा. म्हणून आता रिकामा झालो. रिकामा कोण होत असतो? की ज्याला आत्मबोध झाला तोच रिकामा होत असतो. संसारी माणसं रिकामेच नाहीत. कारण त्यांचे काम वाढायला लागले. रिकामपण रिकामपण त्यांना नाहीच. ज्ञानी पुरुषाला काही कामच नाही म्हणून ते म्हणते आम्हाला कामच नाही. आम्ही कशी झालो आता? रिकामे झालो. कारण ही वासना जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत रिकामच नाही. आणि संतांची काय वासना आणि माळी समूळ ज्यांची. कशामुळं? ती ब्रह्मरस गोडी तयाशी पावली. ती ब्रह्मरसाची गोडी त्यांना प्राप्त झाली आणि वासना त्यांना राहिलीच नाही. जोपर्यंत वासना शिल्लक आहे तोपर्यंत दुःख आहे. दुःख आहे तोपर्यंत येरधार आहे. येरधार आहे तोपर्यंत त्या ठिकाणी जीवाला विश्रांती नाही. विश्रांतीच्या शोधात आहे. विश्रांती त्याला मिळू शकत नाही. म्हणून ही विश्रांती फक्त संतांच्या ठिकाणी असते. विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव. आता संतांच्या चरणावर भाव विश्वास ठेवणं आणि आपण त्या स्वरूपाला प्राप्त होणं आणि हे जे बोध आहे हे आपल्याला साधू संतांनी द्याला. ज्ञानोबा तुकाराम महाराज, नाथ महाराजांना, अनेक साधू संतांना आपल्याला हा बोध द्याला. आणि म्हणून त्यांचा आपण उत्सव साजरा करतो. त्यांचा त्या ठिकाणी गजर करतो आणि त्यांच्या आत्मबोध आपण जर लक्षात घेतला तर आपल्या जीवनाचं कृतकार्य होत असतं किंवा त्यांच्या विचारा वाचून आपलं जीवन अपूर्ण आहे आणि आपल्या जीवनात दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. जोपर्यंत त्यांचा बोध आपल्यापर्यंत येत नाही. असे महान असणारे आपल्या संप्रदायांचे जे काही पाया आपण ज्यांना म्हणतो असे संत श्रेष्ठ ज्ञानोबा आहे यांचा हा समाधी संजीवन सोहळा. म्हणून त्या काळाला सुद्धा महत्व आहे. कारण काळ सुद्धा धन्य झाला. त्या काळाचं सुद्धा महत्व आहे. म्हणून त्या स्थळाचं सुद्धा महत्व आहे. आणि अशा प्रकारचं संतांनी आपल्यावर उपकार करून आपल्याला कृतार्थतेचा मार्ग त्या ठिकाणी दाखविला. आणि अशा ज्ञानोबरायाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. त्यांचे या ठिकाणी समाधी सोहळा उत्सव आता चालू होत आहे. म्हणून आपला उद्यापासून तर सोमवारपर्यंत पाठ बंद राहील. आता समाधी संजीवन सोहळ्याला जर कोणाला यायचं असले तर चरोली फाटा या ठिकाणी महाराजांचं थांबण्याचं ठिकाण आहे. तर उद्या त्या ठिकाणी आता परतूरून निघणार आहेत. कोणाला पाठीमागून जरी यायचं असलं तरी आळंदीपासून अलकडच 2 किलोमीटर चरोली फाटा आहे. त्या फाट्यावर तिथंच त्या ठिकाणी थांबण्याची व्यवस्था आहे. आणि म्हणून या ठिकाणी झालेली सेवा आपण संतांच्या चरणी अर्पण करू आणि आता पसायदान होईल. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे तो सोनी मज द्यावे पसाय दान. हे घळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जीवांची तो तेला हो प्राणीला वर्षोद सकळ मंगळे ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनुवर्त हो मंडळे भेटत तया होता चला कल्पतरुचे आरहो चैतना चिंतामणीचे गावो बोलती जे अर्णव पियुषांचे छंद मेजे आलांछना मार्तंड जे तापोहीन ते सर्वही सदा सज्जन स्थिर होती किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नित्य लोकी आदि पुरुखी अखंडी
आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय वामने हित म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान नपसावो येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला कुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. जय हरी महाराज. जय हरी. जय हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठं आहे तुम्ही? रामकृष्ण हरी. रामकृष्ण. कुठं आहे तुम्ही? सरवली फाट्यावर थांबणार आहे. सरवली फाटा. सर्व ठप्प्याठप्प्यात थांबणार आहे. सरवली फाटा आपल्या आईकडं 2 किलोमीटर आहे. पुण्याहून जाताना फाट्यावर ठिकाणी. येतो परवा सकाळी येतो आम्ही. चला ठीक आहे. रामकृष्ण. नाही. हॅलो महाराज. हरी ओम. बापू बापू जोशी बोला. नमस्कार. नमस्कार. तुमचा नंबर द्या काढून मला. तुमचा नंबर नाही माझ्याकडे. बर. तुम्हाला बोलाय थोडं. हो नंबर द्या. तुम्हाला नंबर माझ्यावर आहे माहिती. ठीक आहे ठीक आहे, पाठवून देतो. पाठवून द्या. हो.